आज देखील आम्ही उपवास प्रार्थनेद्वारे काय होतं ते बघणार आहोत. उपवास प्रार्थनेद्वारे काय होतं? परिस्थिती बदलते. शेजारच्या व्यक्तीला मोठ्याने जोरात सांगा, उपवास प्रार्थनेद्वारे परिस्थिती बदलते. तो परमेश्वर आज आपल्या प्रत्येकाला सांगू इच्छिते प्रियानो. कारण बरेचदा असं होतं की काही अडचणी येतात, समस्या येतात आणि वादळ वारे देखील येतात आणि मग त्यामध्ये आम्ही चिंता करत बसतो, काळजी करत बसतो, वेगवेगळे मार्ग आम्ही शोधत बसतो. पण तरी देखील परिस्थिती बदलत नाही. कारण आम्ही काय करतो? आमच्या डोक्याने आम्ही विचार करतो, आमच्या मार्गाने आम्ही चालत असतो. त्यामुळे परिस्थिती जशी आहे तशीच राहते. पण आज मला तुम्हाला सांगायचं आहे, ज्यावेळी आम्ही उपवास प्रार्थना करून परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जातो त्यावेळेस परिस्थिती बदलते प्रियानो. त्यावेळेस परिस्थिती बदलते. कारण तो परमेश्वर आमची प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे. एक उदाहरण मी सांगते आणि मग पुढे जाऊया आपण. जो बाप्तिस्मा करणारा योहाना आहे, तो काय करायचा हो? तो काय करायचा? घोषणा करायचा. अरण्यामध्ये तो राहायचा आणि अरण्यामध्ये तो घोषणा करायचा. काय घोषणा करायचा? पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. आणि त्या ठिकाणी एक घटना घडते बघा. मत्तई याचा 3रा अध्याय 7 आणि 8 वचन आपण वाचून बघूया, म्हणजे आपल्याला समजून येईल की त्या ठिकाणी काय गोष्ट घडत आहे. परंतु फरीसी व सदुकी यांच्यापैकी पुष्कळ जणास आपणाकडे बाप्तिस्म्यासाठी येताना पाहून त्याने त्यास म्हटले, अहो सापाच्या पिल्लांनो, भावी क्रोधापासून पळावयास तुम्हाला कोणी सावध केले? यास्तव पश्चातापास योग्य अशी फळ द्या. छान बोलतोय ना बाप्तिस्मा करणारा योहान. किती लोकांना आवडतं त्याचं भाषण, संदेश? मला तर खूप आवडतं. असंच असायला पाहिजे, त्याशिवाय लोक वटणीवर येत नाहीत. या ठिकाणी तो सुंदर सांगत आहे बघा. परंतु फरीसी व सदुकी ही लोक काय झालेत? बाप्तिस्मा घेण्यासाठी आलेत. त्या ठिकाणी आलेले आहेत. बाप्तिस्मा घेणं म्हणजे काय आहे हो? एक विधी आहे फक्त? काय आहे? किती लोकांचा बाप्तिस्मा झाला पाण्यानं? मग सांगा आता तुम्ही. भरपूर लोकांचा पाण्यानं बाप्तिस्मा झालेला आहे. बाप्तिस्मा घेतला म्हणजे तुम्ही काय केलं? काय केलं? जुनं जीवन सोडून दिलं आणि नवीन झालं. अजून काय केलं? एक लोकांना पाठ झाले आता हे. जुनं जीवन सोडायचं, वर येणार ते नवीन असणार. अजून काय केलं? एवढंच केला तुम्ही आणि मग बाप्तिस्मा घेतला? हां, काय केला? पश्चाताप केला की नाही? किती लोक बाप्तिस्मा घेताना रडलेत? सनी बाजूने फक्त हातवर केला, बाकीच्या कोणाचा हातवर नव्हता. प्रियानो, परमेश्वराचं वचन सांगतं की येशूला पाठवण्याच्या अगोदर योहानाला पाठवलं. कारण का? वाटा काय करायसाठी? नीट करायसाठी, लोकांचं मन तयार करण्यासाठी बाप्तिस्मा करणारा योहानाला देवबापानं काय केलेलं आहे? पृथ्वीवरती पाठवलेला आहे. एलियाचा आत्मा त्याच्यामध्ये होता प्रियानो, आणि त्या आत्म्याच्याद्वारे तो कार्य करत होता. या ठिकाणी आम्हाला बघायला मिळतं की जे फरीसी आणि सदुकी लोक आहेत त्यांनी काय केलं? ते बाप्तिस्मा घेण्यासाठी योहानाकडे आलेत. मी एक कृपादान शिकवलेलं आहे. कुठलं कृपादान यामध्ये आहे हो? हा कोणतर हळूच बोलत आहे, मोठ्याने सांगा. कुठलं? आत्मे ओळखण्याचं कृपादान. या ठिकाणी बघा, जे फरीसी लोक आहेत, सदुकी लोक आहेत, ते बाप्तिस्मा घेण्यासाठी आल्यानंतर त्यांनी पश्चाताप केलाय की नाही, त्यांनी खऱ्या अंतकरणानं ते बाप्तिस्मा घेत आहेत की नाहीत हे योहानानं ओळखलं. आणि म्हणून तो काय म्हणतो? परत एकदा आपण वचनाकडे बघूया. काय म्हणतो तो? परंतु फरीसी व सदुकी याच्यापैकी पुष्कळ जण आपणासकडे बाप्तिस्मासाठी येताना पाहून त्याने त्यास म्हटले, अहो सापाच्या पिल्लांनो. सापाची पिल्लं कोण आहेत? पश्चाताप केलेली सापाची पिल्लं आहेत? नाही ना. जी पश्चाताप करतात ती देवाचे लेकरं आहेत, है ना. ती देवाचे लेकरं आहेत. आणि या ठिकाणी तो काय म्हणतो?
अहो सापाच्या पिल्लांनो, भावी क्रोधापासून पळावयास तुम्हाला कोणी सावध केले? यास्तव पश्चातापास योग्य असे काय करा? फळ द्या. म्हणजे त्यांनी पश्चाताप केला नाही, फक्त ते विधी म्हणून ते काय करत होते? बाप्तिस्मा घेण्यासाठी येत होते. तो पुढं देखील म्हणतो की अब्राम आमचा बाप आहे असे म्हणण्याची कल्पना आपल्या मनात आणू नका, है ना. ती लोक म्हणायचेत की अब्राम आमचा काय आहे? बाप आहे. त्या ठिकाणी योहान म्हणतो की अशी कल्पनासुद्धा तुम्ही काय करू नका? मनामध्ये आणू नका, कारण परमेश्वर अब्रामाला दगडापासून सुद्धा लेकरं देऊ शकतो. या ठिकाणी सुंदर बाप्तिस्मा करणारे योहान त्यांना बोलत आहे प्रियानो. आणि म्हणून आज मला तुम्हाला सांगायचं आहे, ज्यावेळेस आम्ही उपास करतो त्यावेळेस आम्ही आपल्या मनाची तयारी तर करायचीच आहे. दुसरी गोष्ट, आम्ही नम्र होण्यासाठी तर उपास करायचाच आहे. तिसरी गोष्ट आहे की आम्ही पश्चाताप करायचा आहे. ज्या ज्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत, ज्या पाठीमागं झालेल्या आहेत, त्या गोष्टींबद्दल आम्ही काय करायचं आहे? पश्चाताप करायचा आहे. आणि पश्चाताप काय असतो? पश्चाताप काय असतो? परत परत त्या गोष्टी करायचा असं असतं का? परत परत त्या गोष्टी करायच्या? हां, पश्चाताप कसा असतो? एकदाच करायचा, परत त्या गोष्टी करायच्या नाहीत. या ठिकाणी सुद्धा परत आपण योहानाच्या इकडे जाऊया, योनाकडे जाऊया. त्या ठिकाणी 8वं वचन काय म्हणतं? योना 3:8 प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून, आपल्या हाताच्या जुलमापासून काय करावे? मागे फिरावे. ती लोक मागे फिरलीत प्रियानो. त्यांनी सगळे जे वाईट गोष्टी ते करत होते ते सगळं काही त्यांनी केलेलं आहे. आणि आम्हाला पाहायला मिळतं त्यांची परिस्थिती बदलली, त्यांची परिस्थिती बदललेली आहे प्रियानो. आज परमेश्वर आम्हाला याच गोष्टी सांगत आहे, कारण आम्ही उपास करतो त्यावेळेस लोक बघण्यापेक्षा आमचा स्वर्गीय पिता आम्हाला बघत असतो की आम्ही कोणत्या पद्धतीनं उपास करतो. बरोबर आहे ना? मी तर म्हणते उपास प्रार्थना ही आत्मिक क्रिया आहे. भले आम्हाला लोकांनी नाही बघितलं तरी चालेल, पण आमच्या पितानं आम्हाला बघितलं पाहिजे. आणि पितानं आम्हाला बघण्यासाठी आम्ही कसा उपास केला पाहिजे? हो, आत्मिकरित्या आम्ही उपास केला पाहिजे, है ना. आत्म्यानं, जसं अमित ब्रदरने आम्हाला शिकवलेलं आहे की पहिला आमच्या मनाची तयारी करायची. नाहीतर मग माझी बहीण उपास करते म्हणून मी पण करणार, ती 40 दिवस पकडते मग मी पण करणार, असं आहे का? कोणीतरी भावानं आमच्या उपास केला म्हणून आम्ही उपास करणार. त्यांना उपास प्रार्थनेचं उत्तर मिळालं, 40 दिवस उपास करून, 21 दिवस उपास करून मग आम्ही करणार. कोणाचं तरी बघून आम्ही करणार. ही उपास प्रार्थना आहे? ही आत्मिक क्रिया आहे का? होय की नाही? होय तर म्हणा, नाही तर म्हणा, काहीतरी म्हणा. नाही ना? तर आम्ही उपास करतो, ही काय आहे? आत्मिक क्रिया आहे. आत्मा आमचा तयार पाहिजे आणि त्यावेळेस मग तो उपास होणार आहे. आपण मत्तईमध्ये बघूया, मत्तई 6 बघूया आपण. मत्तई 6:18. मत्तईचं पुस्तक 6वा अध्याय 18 वचन आपण वाचूया प्रियानो. 17 वाचतो. तू तर उपवास करतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव व आपले तोंड धु, अशा हेतूने की तू उपवास करीत आहेस हे लोकांना नव्हे तर तुझ्या गुप्तवासी पित्याला दिसावे, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल. हालेलुया. आता सांगा, ही आत्मिक क्रिया आहे का? उपवास करणं ही आत्मिक क्रिया आहे? कारण प्रतिफळ आम्हाला कोण देणार आहे? स्वर्गीय पिता देणार आहे. म्हणून लोकांनी आम्हाला नाही बघितलं तरी चालेल, पण आम्हाला कोणी बघितलं पाहिजे? आमच्या स्वर्गीय पित्यानं आम्हाला बघितलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही काय करायचं आहे? उपवास करायचा आहे. आणि ज्यावेळी आम्ही, जसं या ठिकाणी योहानाला दिसत आहे, बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला दिसत आहे की या लोकांनी अजून पश्चाताप केलेला नाही. तो आत्म्यामध्ये बघत आहे की या लोकांनी अजून पश्चाताप केलेला नाही आहे आणि हे बाप्तिस्मा घेण्यासाठी आलेले आहेत. म्हणून तो काय म्हणतो? पश्चातापास योग्य असे काय करा? फळ द्या.
असं तो सांगत आहे. आणि या ठिकाणी सुद्धा परमेश्वर आम्हाला म्हणत आहे, तुझ्या गुप्तवासी पित्याला दिसावे, म्हणजे तुझा गुप्तवासी पिता तुला काय करेल? फळ देईल. आमच्या उपास प्रार्थनेचं उत्तर जर आम्हाला मिळालं पाहिजे तर आम्ही कसा उपास केला पाहिजे? आमच्या उपासामध्ये पश्चाताप पाहिजे का? पाहिजे. आणखीन एक उदाहरण बघूया, कशासाठी आम्हाला पश्चाताप केला पाहिजे. कारण आम्ही काय काय गोष्टी करतो, आम्ही उपासा दिवशी त्या गोष्टी करतो प्रियानो. यशया 58 आज बरेच लोक म्हणणार आम्ही काय पाप केलेलं नाही सिस्टर, आमच्या इतिहासामध्ये आम्ही काय पाप केलेलं नाही. पण या गोष्टी आमच्याकडून घडतात. आम्ही उपास केला असताना सुद्धा या गोष्टी आमच्याकडून घडतात प्रियानो. आणि त्या गोष्टी आहेत, आपण 9वं वचन बघूया. यशया 58. हां. तेव्हा तू हाक मारशील ती परमेश्वर ऐकेल, तू धावा करशील तेव्हा तो म्हणेल हा मी आहे. जर तू आपल्यामधून जोखंड लादण्याचे सोडून देशील, बोट दाखविण्याचे व दुष्ट गोष्टी बोलण्याचे टाकून देशील. हां, काय म्हटलेलं या ठिकाणी? जोखड लादण्याचे सोडून देशील, बोट दाखवण्याचे व दुष्ट गोष्टी बोलण्याचे टाकून देशील. या गोष्टी घडतात. आम्ही उपास केलाय, भांडण होतं, कुणाचा तरी राग येतो उपासामध्ये, पोटामध्ये काय नाही म्हणून चिडचिड होते, कोणाला तरी बोललं जातं. मग आम्ही उपवास करत आहोत, तो देवबापाला पसंत येईल का? आमच्या उपवासाचं प्रतिफळ आम्हाला मिळेल का? मिळेल? नाही मिळणार आहे ना. का मिळणार नाही? कारण देवबापानं सांगितलेलं आहे, ज्यावेळेस तू उपवास करतोस त्यावेळेस तू काय कर? जोखड लादण्याचे सोडून दे, बोट दाखवायचं, एखाद्याला दोष देण्याचं तू काय कर? सोडून दे म्हटलेलं आहे. दुष्ट गोष्टी बोलण्याचं सोडून दे. आणि या जर गोष्टी आम्ही करणार तर मग आम्हाला प्रतिफळ मिळणार. मग प्रतिफळ काय आहे बघूया. आम्ही 10वं वचन बघा. जर तू आपल्या जीवाला इष्ट ते भुकेल्यास देशील, दुःखग्रस्त जीवास तृप्त करशील, तर तुझा प्रकाश अंधकारात झळकेल, निबिड अंधकार तुला मध्यान्हाचे तेज असा होईल. हां, या ठिकाणी सुद्धा काय म्हटलेलं आहे? जर तू आपल्या जीवाला इष्ट ते भुकेल्यास देशील, दुःखग्रस्त जीवास तृप्त करशील, असं जर आम्ही करू तर काय होणार आहे? आमचा प्रकाश अंधकारात झळकणार आहे. निबिड अंधकार तुला काय होणार आहे? मध्यान्हीचे तेज असा होणार आहे. आणि पुढं म्हटलेलं आहे, परमेश्वर तुझा सततचा मार्गदर्शक होईल, तो अवर्षण समयी तुझ्या जीवास तृप्त करेल, तुझ्या हाडास मजबूती करेल. तू भरपूर पाणी दिलेल्या मळ्याप्रमाणे होशील, पाणी कधी न आटणाऱ्या झऱ्याप्रमाणे होशील. बहुत काळ मोडून पडलेली शहरे तुझे लोक पुन्हा बांधतील, पूर्वीच्या पिढ्यांनी घातलेले पाय तू पुन्हा उभारशील. मोडीतोडीचा जीर्णोद्धार करणारा, वस्ती होण्यासाठी रस्त्यांची दुरुस्ती करणारा असे तुझे नाव पडेल. कधी? ज्यावेळी आम्ही दुष्टतेच्या गोष्टी बोलण्याचा आम्ही सोडून देऊ, ज्यावेळेस आम्ही इतरांना दोष देणं बंद करू, जोखड लादण्याचा आम्ही सोडून देऊ, त्यावेळी काय होणार आहे? त्यावेळी काय होणार आहे? परमेश्वर आम्हाला प्रतिफळ देणार आहे प्रियानो. तो परमेश्वर जे आम्ही उपवास प्रार्थना करत आहोत त्या बदलामध्ये परमेश्वर आमची परिस्थिती बदलणार आहे. बरेच लोक एखादा निश्चय करतात की बाबा या उपवास प्रार्थनेला मी उपवास करणार आहे आणि परमेश्वराने ही माझी प्रार्थना ऐकायला पाहिजे. वाटतं तुम्हाला ऐकायला पाहिजे तुमची प्रार्थना? जर आमची प्रार्थना ऐकायला पाहिजे तर या गोष्टी करून चालतील का हो आम्हाला? हां, या गोष्टी जर केल्या तर तो उपवास परमेश्वराला मान्य होणार नाही. आणि म्हणून आम्ही परमेश्वराला जो पसंत आहे तो उपवास करू. आम्ही गुप्तपणे लोकांना न दिसता आमच्या परमेश्वराला दिसणारा उपवास करू, म्हणजे आत्मिकरित्या आम्ही उपवास करू. त्यावेळी आमची परिस्थिती
बदलणार आहे, आमचा इतिहास बदलणार आहे. प्रियानो, जे काही गोष्टी वारंवार आमच्या जीवनामध्ये होत आहेत त्या होणार नाहीत. तर आम्ही काय होणार आहोत? आम्ही पुढे जाणार आहोत. प्रियानो, जसं परमेश्वर या ठिकाणी सांगत आहे की तू भरपूर पाणी दिलेल्या मळ्यासारखा होशील, पाणी कधी न आटणाऱ्या झऱ्याप्रमाणे होशील. आम्ही नेहमी ठवठवीत असणार आहोत. प्रियानो, तो देवबाप या लोकांकडे बघितला, तर परमेश्वरानं या लोकांकडे बघितलं आणि त्या निनवेच्या लोकांकडे परमेश्वरानं पाहिलं आणि त्या परमेश्वरानं काय केलेलं आहे? त्यांच्यावर दया केली. प्रियानो, जो परमेश्वर त्यांच्यावर भडकला होता. तुम्ही जर नहूम वाचलं ना, तुम्हाला लक्षात येईल की परमेश्वराला किती त्या लोकांचा राग आला होता. 3 अध्याय आहेत, त्यामुळं वाचणं आता शक्य नाही, म्हणून मी तुम्हाला सांगते, नंतर वाचा. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की प्रभूला खूप त्यांचा राग आला होता, पण तरी देखील परमेश्वरानं त्यांची एक गोष्ट, एक चांगली गोष्ट त्यांची पाहिली. काय बघितलं हो? काय बघितलं? बोला की काय बघितलं? कुमार्गापासून ते वळालेले आहेत, त्यांनी आपल्या हाताच्या जुलमापासून मागे फिरलेले आहेत. हे परमेश्वरानं काय केलं? बघितलं, त्यांचं अंतःकरण बघितलं. कारण परमेश्वर काय बघतो? बाह्यरूप बघतो नाही. दाविदाची निवड कशी केली? बाह्यरूप बघून केली? कशी केली? शमूएल सगळ्या मुलांना, यशाचा जी मुलं होती त्यांना सगळ्यांना बोलवत होता. प्रभू हा आहे का? परमेश्वर म्हणतो नाही, हा नाही. परत दुसऱ्याला बोलवलं. प्रभू हा आहे का? नाही. त्यातला एक देखील नव्हता. ज्यासाठी परमेश्वरानं अभिषेक निवडला होता तो कुठे होता? राडामध्ये होता. आणि परमेश्वरानं त्याला बोलवून आणलं, दाविदाला. आणि त्या ठिकाणी काय झालेलं आहे? यशया पाठवतो की हा नाही, हा नाही. मग परमेश्वर शमूएलाला सांगतो. शमूएल म्हणतो की अजून कोणतरी आहे का बाबा तुझा मुलगा? आणि मग यशया आहे तो काय करतो? दाविदाला बोलवतो. आणि दाविदाला बोलवल्यानंतर मग त्याला काय झाला? करण्यात येतो, अभिषेक करण्यात येतो. प्रियानो, परमेश्वर अंतःकरण आमचं पारखतो. तो बाह्यरूप बघत नाही. आम्ही कशा आहोत परमेश्वर बघत नाही. आम्ही किती देखावा वरून करू, पण ते परमेश्वर बघत नाही. परमेश्वर आमचं अंतःकरण बघतो. आम्ही अंतःकरणापासून उपवास प्रार्थना करत आहोत का? त्या लोकांनी अंतःकरणापासून उपवास प्रार्थना केली का हो? निनवेच्या लोकांनी केली? त्याचं प्रतिफळ त्यांना मिळालं का? ज्या लोकांना माहीत नाही त्यांच्यासाठी आपण वचन वाचूया. 10वं वचन, योना 3 अध्याय 10वं वचन. देवाने त्यांचं वर्तन पाहिले, म्हणजे अर्थात ते आपल्या कुमार्गापासून वळाले आहेत हे पाहिले, तेव्हा त्यांच्यावर अरिष्ट आणेन असे जे तो म्हणाला होता त्याविषयी तो अनुताप पावला आणि त्याने त्याचवर ते आणले नाही. परमेश्वराने त्यांचा इतिहास बदलला. ते जे लोक ज्या गोष्टी वारंवार चुका करत होते, पापामध्ये होते, ते सगळं त्यांचं बदललं का? देवाचा होता. सदम गमोरा किती 10-12 दिवस लागले का त्याला नष्ट व्हायला? एका क्षणात काय झालेलं आहे? वरून अग्नी आली आणि सगळं काही नष्ट होऊन गेलं. प्रियानो, निनवे शहर सुद्धा एका क्षणामध्ये नष्ट झालं असतं, पण त्या ठिकाणी काय झालेलं आहे? त्या लोकांनी पश्चाताप केलेला आहे, उपास केलेला आहे. उपास प्रार्थना करून त्यांनी परमेश्वराकडे धावा केलेला आहे. आपल्या कुमार्गापासून त्यांनी पश्चाताप केलेला आहे की आम्ही या कुमार्गापासून बाहेर पडणार, आम्ही मागे फिरणार. आणि मग त्यांची प्रार्थना फळास आलेली आहे. प्रियानो, त्यांच्या उपास प्रार्थनेचं उत्तर त्यांना मिळालेलं आहे आणि त्यांची परिस्थिती बदललेली आहे. विशेष गोष्ट आहे ना त्यांच्यामध्ये. नाहीतर मग 100 वेळा जरी तो मोशे खडकातून पाणी काढत आहे, समुद्र दुभागत आहे, तरी लोक काय बदलत नाहीत. त्यांची कुरकुर सुरूच आहे. वरनं मन्ना पडत आहे तरी देखील कुरकुर सुरू आहे. यहोशुआ सांगतो त्याचं ऐकत नाहीत.
खूप संदेश ते त्यांना सांगत होते. पण ह्या निनवेच्या लोकांची एक विशेष गोष्ट आहे की त्यांच्याकडे एकच संदेष्टा गेला आणि त्याने एकदाच सांगितलं आणि त्या लोकांनी आपल्या कुमार्गापासून ते वळालेले आहेत. आज परमेश्वराचा आत्मा जर तुमच्याशी बोलत असेल तर उपवास प्रार्थना करा आणि पश्चाताप करा प्रियानो. जर परमेश्वर तुमच्याशी बोलत असेल तर. जर या प्रकारे आम्ही कधी उपवास केला नसेल, उपवास प्रार्थना करायच्या अगोदर जर आम्ही पश्चाताप नसेल केला कुठल्याही गोष्टीचा असेल, तर आज आम्ही पश्चाताप करूया प्रियानो. आमच्या कुमार्गापासून आम्ही वळूया. ज्या काही गोष्टी आमच्या अंतःकरणामध्ये वाईट असतील त्या सगळ्या काढून टाकण्याचा आम्ही प्रयत्न करूया आणि देवबापाकडे स्वच्छ हृदयानं आम्ही जाऊया प्रियानो. आणि मग तो परमेश्वर आम्हाला प्रतिफळ देईल. आज तो परमेश्वर आम्हाला प्रतिफळ देतो प्रियानो. उपवास प्रार्थनेचा आम्हाला तो काय करतो? प्रतिफळ देतो. या लोकांप्रमाणे आमच्याकडं सुद्धा बरेचदा वचनं येतात. जसे इस्रायल लोकांना बरेच संदेश त्यांच्याकडे येत होते, तसे आमच्याकडं सुद्धा बरीच वचनं येतात. बरेचदा आम्ही वचन वाचतो, कोणीतरी आम्हाला सांगतं. कधी असं होतं की कुठल्या संदेशाद्वारे कुठल्या सेवकांद्वारे आम्हाला वचन मिळतं, पण तरी देखील आम्ही आमच्यामध्ये बदल करत नाही. प्रियानो, आम्हाला बदलायचं आहे. देवाचं वचन एकदा सांगतं, दोनदा सांगतं, तीनदा सांगतं, तर आम्हाला ऐकायचं आहे. आम्हाला स्वतःमध्ये बदल करायचा आहे प्रियानो. ज्यावेळी आम्ही स्वतःमध्ये बदल करू तो परमेश्वर आम्हाला प्रतिफळ देणार प्रियानो, प्रतिफळ देणार. मग आम्ही 40 दिवस जरी उपवास नाही केले, 21 दिवस जरी उपवास नाही केले, 1 दिवस उपवास केला, पण तो देवबापाला आवडणारा उपवास केला, तरी त्याचं प्रतिफळ तुम्हाला मिळणार प्रिया. त्याचं प्रतिफळ तुम्हाला मिळणार. कारण तो परमेश्वर विश्वसनीय परमेश्वर आहे. जे आम्ही त्याच्याकडे धावा करतो ना, तो परमेश्वर आमचा ऐकतो आणि आम्हाला प्रतिफळ देतो प्रियानो. आज मला तुम्हाला सांगायचं आहे, जर काही तुमच्या जीवनामध्ये मागील काही गोष्टी घडल्या असतील, तुम्हाला यश मिळालं नसेल, तर आज मला तुम्हाला सांगू द्या, उपवास प्रार्थना करा. आरोग्य मिळालं नसेल, उपवास प्रार्थना करा. तो परमेश्वर तुम्हाला अधिक आणि अधिक तुमच्या जीवनामध्ये तो काम करू इच्छित आहे प्रियानो. तो परमेश्वर तुमची परिस्थिती बदलणार परमेश्वर आहे. आज मला तुम्हाला सांगायचं आहे की परमेश्वरानं, मी प्रार्थना करत होते, परमेश्वराने एक 2 निरोप मला तुम्हाला देण्यासाठी सांगितले. ऐकणार आहे तुम्ही? किती लोक तयार आहेत देवाचा निरोप ऐकायला? मी प्रार्थना करत होते, परमेश्वर मला सांगत होता, बरेच लोकांचे पैसे अडकलेले आहेत, परमेश्वर देत आहे प्रिया, देत आहे. ज्या लोकांना स्वीकारायचं तुम्ही स्वीकारा. ज्या लोकांनी तुमचे पैसे घेतलेले आहेत पण त्यांनी दिलेले नाही आहेत, परमेश्वर तुमचे पैसे, अडकलेले पैसे तुम्हाला देत आहे. आणखीन एक गोष्ट आहे, तुमची रखडलेली कामं होत आहेत प्रियानो. तुमची रखडलेली कामं होत आहेत. कुठलंही काम असेल, परमेश्वर मला एक कागद दाखवत होता. कोणाचं कागदपत्र जर मिळायचे नसतील तर परमेश्वर सांगत आहे की ते तुम्हाला मिळणार आहेत, ते तुम्हाला मिळणार आहेत. आपण पुढं बघूया, आणखीन एक उदाहरण बघूया प्रियानो, की परमेश्वर आमची परिस्थिती बदलतो. 10 मिनटं राहिलेत, आपण बघूया, लोक फास्ट जाऊया. आपण नेहम्याचं उदाहरण आपण बघूया. नेहम्याची काय परिस्थिती होती हो? तो राजाच्या इथं कामाला होता, है ना, असं आम्ही म्हणूया साध्या भाषेमध्ये. नेहम्या याचा पहिला अध्याय आणि 3रं वचन. त्या ठिकाणी प्रियानो, जे लोक होते, यरूशलेमचे लोक होते, त्यांच्याविषयी नेहम्याला समजतं. 3रं वचन बघूया आपण. त्यांनी मला सांगितले, बंदिवासातील जे अविष्ट लोक त्या प्रांतात राहिले ते मोठ्या दुर्दशेत असून त्यांची अप्रतिष्ठा होत आहे. यरूशलेमेचा तटही पडला आहे व त्याच्या वेशी आग लावून जाळून टाकल्या आहेत. हे सगळं, या गोष्टी घडलेल्या आहेत, हे नेहम्याला समजतं. त्याला कोणतरी येऊन सांगतं प्रियानो, आणि सांगितल्यानंतर एक विशेष गोष्ट तो करत आहे. आता मला सांगा, ह्या गोष्टी आम्ही ऐकलेल्या आहेत, आपल्या बाबतीत ह्या गोष्टी घडलेल्या आहेत, आम्ही काय करणार?
आम्ही काय करणार? बरं, काहीतरी अडचण आमच्यावर आली आहे, मग आम्ही काय करणार त्यावेळी? कुठली तर मोठी अडचण आमच्यावर आली आहे, संकट मोठं आमच्यावर आलेलं आहे, तर आम्ही काय करणार? रडणार आम्ही? अश्रू येतात की नाही संकट आल्यानंतर? रडत नाहीत वाटतं लोक, आम्ही रडतो बाबा. रडत नाही तुम्ही? आणि काय होतं? आणि काय करतो आम्ही? आम्ही चिंता काळजी करत बसतो. आम्ही 10 जणांना फोन करून सांगतो माझ्यावर हे संकट आले. होय की नाही? बरोबर आहे की नाही? सांगतो की नाही? किती लोक सांगतात, किती लोक रडतात? त्याने हात वर करा की परिस्थिती काहीतरी बिकट आली की आम्ही ह्या गोष्टी करतो. होय की नाही? करता ना? आजपासून करायचं बंद करा. एक गोष्ट आम्हाला करायची आहे. बघा नेहम्या काय करतो बघूया आपण. 4थं वचन. हे ऐकताच मी खाली बसून रडू लागलो आणि बरेच दिवसपर्यंत विलाप करीत राहिलो. मी उपवास करून स्वर्गीच्या देवाची प्रार्थना केली की हे हालेलुया. काय केलं? नेहम्यानं काय केलं? रडत बसला. 10 जणांना फोन लावले त्यानं. सगळ्यांचे सल्ले विचारून घेतले. आता मी काय करू? तट पडलेला आहे, तुम्ही जाऊन बांधा. काय काय केलं त्यानं? काय केलं त्यानं? उपवास प्रार्थना. काय केली? उपवास प्रार्थना. आमची परिस्थिती जर बदलायची आहे ना, आम्हाला एक गोष्ट करणं गरजेचं आहे. काय करायचं आहे आम्हाला? उपवास प्रार्थना आम्हाला करायची आहे प्रियानो. आणि या ठिकाणी आम्हाला बघायला मिळतं की त्यानं काय केलेलं आहे? तो रडला. हो, साहजिक आहे. एवढं मोठं संकट आले तर त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहे. तो रडलेला देखील आहे, त्यानं विलाप देखील केलेला आहे. पण त्यामध्येच न राहता, त्या विलापामध्येच न राहता 10 लोकांनी मला विचारपूस करावी असं न करता त्यानं काय केलेलं आहे? उपवास करून स्वर्गीच्या देवाची त्यानं काय केलेले आहे? प्रार्थना केलेली आहे. आज आमची जर परिस्थिती बिकट असेल, आमच्यावर जर संकट आलं असेल, कुठलीही गोष्ट आमच्या जीवनामध्ये जर घडली असेल, एक गोष्ट करा. काय करायचं आहे आम्हाला? उपवास प्रार्थना करायची आहे. स्वर्गीय देवाकडे आम्हाला मागायचं आहे, त्याचा आम्ही धावा करायचा आहे, ना की लोकांना विचारायचं की मी काय करू. आम्हाला लोकांचे सल्ले नाही घ्यायचे प्रियानो. पण पहिल्यांदा आम्हाला देवाकडं जायचं आहे, परमेश्वराकडे आम्हाला जायचं आहे की परमेश्वरा मी काय करू, या परिस्थितीमध्ये मी काय करू. आणि आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो, राजानं देखील त्याला काय केलं? जा म्हणून सांगितलं. आणि पुढं जर तुम्ही पुढची वचनं वाचलीत त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की त्यानं तड देखील बांधलेला आहे. बांधला की नाही? त्यानं तड बांधलेला आहे प्रियानो. आज परमेश्वर आपल्या प्रत्येकाशी बोलत आहे प्रियानो. तो परमेश्वरमध्ये तुम्ही समस्या अडचणीतून तुम्ही जात असाल, उपवास प्रार्थना करा. उपवास प्रार्थना करा, कारण तो परमेश्वर आमची परिस्थिती बदलणारा.